आठवड्याचा बाजार इथे भरण्यात आला होता. त्या बाजारात कांदे, टोमॅटो, मिरची, पालेभाजी, फळं, शेंगभाज्या असे बरेच भाज्या आणण्यात आल्या आणि तो सर्व आठवडी बाजार मी इथे व्यवस्थित करून ठेवत होते. टोमॅटो काढले, पालक निवडून ठेवला, फळे व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवले. टोमॅटो, कांदा, कोणत्या शेंगभाजी होत्या त्या साफ करून निवडून स्वच्छ करून परत पिशवीमध्ये भरून ठेवल्या. किती काम असतं ना एका बाईला घरी असलं की. सोमवारचा दिवस म्हणजे कामात असा निघून जातो की कळतच नाही, कारण रविवारी सर्व काही बाजार आणला जातो आणि मग व्यवस्थित करून तो दुसऱ्या दिवशी ठेवला जातो, तो पण आठवडाभराचा. आता ह्या मिरच्या एक एक करून अशी साफ व्यवस्थित करून ठेवली ना, मस्त ह्या मला 15 दिवस तरी या मिरच्या आरामात पुरतील. त्यामुळे आणल्यावर प्रत्येक भाजीची काळजी घेऊन कशी व्यवस्थित साफ करून ठेवली की आठवडाभर काही त्याचं टेन्शन राहत नाही. म्हणून हा सगळा खटापूर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा डब्बा करण्यासाठी देखील मी घेवड्याची भाजी म्हणजे घेवड्याच्या शेंगा निवडून साफ करून ठेवल्या होत्या. हे सर्व करतच मला 1:30-2 वाजले. आणि सकाळची होणारी घाई गडबड ही वेगळीच. सकाळचा होणारा डब्बा, मुलाची शाळा, त्याचं आवरणं हे काही नवीन नाही. आता इथे पीठ देखील दळून आणलं होतं, ते देखील डब्बा व्यवस्थित साफ स्वच्छ करून ठेवला होता. आता मी ते पीठ पटकन असं डब्यात भरून घेते. पीठ पण व्यवस्थित भरून झालं की लगेच मग भांड्याचा हा ढिगारा. व्यवस्थित असं हे पीठ भरून ठेवलेलं आहे. की लगेच मग आता इथे मी घेतलेलं आहे हे भांडी लावण्यासाठी. घासून ठेवलेली भांडी मी इथे पटपट लावून घेतली. आणि हो, कपडे धुवून झाले होते, ते वाळवण्यात ते दाखवण्यात आले नाही, कारण की इतक्या गडबडीत मी एकटी घरात असल्यामुळे सर्वच काही मॅनेज देखील करता येत नाही पटकन. त्यामुळे प्रत्येक वेळेस कॅमेरा लावणं, काढणं, प्रत्येक शॉट बरोबर येतोय का नाही ते देखील पाहणं, हे देखील खूप एक तारेवरची कसरत होऊन जाते. म्हणून शक्य होईल तेवढं मी माझं रुटीन तुमच्यासोबत रोज शेअर करण्याचा एक प्रयत्न नक्की करणार आहे. आणि त्यासोबत नवीन छान रेसिपी देखील मी तुमच्यासाठी आता घेऊन येणार आहे. एक छोटी रेसिपीची क्लिप देखील मी पुढे ॲड केलेली आहे, पण त्याचा रेसिपीचा व्हिडिओ नक्कीच वेगळा येईल. हे पहा, इथे आहे ही संध्याकाळची रेसिपी. मस्त अशी शेवग्याची आमटी केली होती चण्याची डाळ टाकून. एकदम चविष्ट आणि खूप मस्त होते. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. मसाला देखील खूप सिंपल आहे. याचा रेसिपीचा व्हिडिओ मी नक्कीच एक दुसरा करून टाकणार आहे. आणि माझे याच चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओ देखील येत असतात, ते देखील तुम्ही पहा कसे वाटते ते, आणि नवीन रेसिपी शिकत राहा. चला तर मग आजचा माझा हा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा इतकाच. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. असे छान व्हिडिओंसाठी, छान रेसिपींसाठी #रुपाज कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा. चलो, परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.